लोकशाही तंत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत माजलगावच्या बस स्थानकामध्ये। आज जे आहे तर माजलगावच्या बस स्थानकामध्ये मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण सापडलेली आहे आपल्याला, आणि त्या योजनेपासून मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजनेपासून सगळी मुख्यमंत्र्याचीच लाडकी बहीण जी आहे तर वंचित असल्याचे इथून आढळून आलेले आहे। अशा अनेक मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर मतिमंद अनेक महाराष्ट्राच्या बस स्थानकामध्ये आहेत, त्यांना जे आहे कुठल्याही योजनेचा लाभ भेटत नाही। प्रशासनाकडून जे आहे अशा मतिमंदांना जे आहे ते योग्य औषध उपचार मिळत नाही, त्यामुळे जे आहे तर त्यांच्या आबरूचेही लक्करे अनेक वेळा जे आहेत अनेक बसस्थानकामध्ये तोडले जातात। आणि महिला आयोग असो किंवा महिला सुरक्षा असो याविषयी प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। तर इथे जे आहेत आपल्याकडे इथे जे आहे तर माझं बसस्थानकामध्ये एक महिला आहे मतिमंद, आणि ते सगळी शेवगावची असल्याचे सांगितले जाते। मात्र या महिला ज्या आहेत तर गेल्या अनेक महिन्यापासून माजलगाव बस स्थानकात आहे। येथील पोलीस प्रशासन असो तहसील प्रशासन असो हे जे आहे याकडे जे आहे सपशेल दुर्लक्ष देतात। तर काही दिवसापूर्वी जे आहे तर अंबेजोगाईमध्ये जे आहे अंबेजोगाई बस स्थानकामध्ये काही महिन्यापूर्वी त्याच्या मतिमंद मुलीवर बलात्कार झाला आणि त्याची आबरूची लक्करे तोडण्यात आली, पुन्हा ते गरोदर झाली आणि पुन्हा ती गोष्ट जी आहे ते प्रकाश होतात आली। मात्र इथं जे आहे आगडबंब जे आहे तर मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे। हे पहा, कुठले तुम्ही? आम्ही हा मेलवते का आम्ही औरंगाबाद 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 इकडे कशाला आला? आलं तर आपल्या गावाला। कोणतं गाव आहे तुमचं? औरंगाबाद मध्ये। औरंगाबाद आहे। किती महिन्यापासून तुम्ही माजलगावच्या बस स्थानकात? आता आलं तर आम्ही का इथे जे आहे होमगार्ड कर्मचारी आहे त्यांना आपण विचारू, काय सांगाल याबद्दल आपण? इथंच असतात त्या 2-3 दिवस झालं। 2-3 दिवस झालं, 2-4 महिन्यापासून असल्याची आम्हाला माहिती आहे। 2-4 महिने झाले इथंच बस स्टँडवर, खाल्ल्या बस स्टँडवर, वारल्या बस स्टँडवर। त्यांची काय उपाययोजना करायला पाहिजे, यांना जे आहे सुधार ग्रहाला पाठवायला पाहिजे। पाठवायला पाहिजे। तर लावा तुमच्या पोलीस स्टेशनला फोन लावा, संबंधित त्यांची जी व्यवस्था करा। कुठे तुमच्या महिला कर्मचारी कुठे गेल्या? बोला ना, काय झालं त्या महिलेचं? काय करता तुम्ही? तुम्ही एक महिला आहात, काय सांगताल तुम्ही? आज जे आहे तर हे पाहता आपण, हे महिला आहे गेल्या अनेक महिन्यापासून जे आहे तर माजलगाव बसस्थानकात आहे, आणि येथे जे आहे अनेक महिन्यापासून असतानाही पोलीस प्रशासन याची कसल्याही प्रकारची दखल घेत नाहीये। महिलांच्या आबरूची लक्करे जे आहेत अनेक बसस्थानकामध्ये तोडले गेल्याचे चित्र समोर आले। हे आगडबंब मुख्यमंत्र्याची बहीण आहे, लाडकी बहीण। मुख्यमंत्र्यांनी तरी याकडे लक्ष द्यायला पाहिजे। तर मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहीण योजनेपासूनही हे महिला जे आहेत वंचित आहे। किती महिन्यापासून आहे इथं? किती दिवस झाले इथं आहे? 10-12 दिवस असेल। पहिले यायची जायची कुठले इथे माहिती आहे? पाथर्डीची आहे। काय सांगताल तुम्ही? मी पातळीच आहे म्हणाले। मग लावा ना कर्मचारी, तुमच्या पोलीस स्टेशनला फोन लावा। त्याला जे आहे व्यवस्थित त्याच्यावर औषध उपचार व्हायला पाहिजे, ते बरी व्हायला पाहिजे का नाही वाटत तुम्हाला? बरोबर आहे, बरे व्हायला पाहिजे। त्याच्या घरी गेले पाहिजे, त्याच्या नातेवाईकाकडे गेले पाहिजे। नातेवाईकांनी जे आहे असं त्यांना जे आहे तिथं आणून सोडलेलं आहे। बरोबर, लावू ना फोन लावून लावा ना। मग कधी लावता? बॅलन्स आहे का साहेब आज? इथे जे आहे तर होमगार्ड कर्मचारी आहेत यमगर, हे जे आहेत पोलीस स्टेशनला फोन लावा, गाडी बोलवून घ्या, त्यांना जे आहे औषध उपचारासाठी दवाखान्यात दाखल करा, आणि त्यांच्या नातेवाईकांना सूचित करा त्यांची माहिती काढून। हे जे महिला आहे मतिमंद आहे, गेल्या 2-3 महिन्यापासून किंवा 5-6 महिन्यापासून त्या असल्याचे लोकांकडून सांगितले जाते। अशा अनेक मतिमंद जे आहेत महिला जे आहेत महाराष्ट्रातील विविध बसस्थानकामध्ये आहेत। प्रशासन मात्र याकडे कसल्याही प्रकारची दखल घेत नाही। काय नाव काय तुमचं? काय नाव आहे? रियाक्टी। कुठले आहेत तुम्ही? बुट्या पटला, बुट्या नाही का? बुट्या बुट्या माहित नाही का? बुट्या पटलाय मला लग्न करायचे। Bye.
कोणी तुम्हाला नाही का नातेवाईक नाहीत कोणी नाही ना आपल्याला कोण आहे ना घरदार काय नाही घरदार सोडून इथं कसं काय आलात तुम्ही कोणी आणलं तुम्हाला इथं एक गाव आहे ना आपलं माजलगाव माजलगाव हा तुम्ही तर पाथर्डीचे आहेत म्हणा की पाथर्डी गाव आहे म्हणा ना तुमचं पण बनून आलो बाकी तिकीट आहे ना तिकीट दाखवतात आम्ही हे काय तिकीट काढून आलो कसं बघत जात नव्हतं आम्ही तिकीट काढायला लागतील गाडीला लोकांचं तिकीट अनेक जे बसस्थानकामध्ये जे आहेत हे महिला जे आहेत परभणी कधी बीड कधी जे आहेत पाथरी अशा बसस्थानकामध्ये जे आहेत एसटीने प्रवास करते व रात्र तिथं थांबते नेमकं हे महिलेला जे आहेत त्यांच्या नातेवाईकांनी जे आहेत असे जे आहेत आणून बसस्थानकामध्ये सोडलेले आहेत मतिमंद आहे त्यांच्यावर जे आहेत औषध उपचार व्हायला पाहिजे ते बऱ्या व्हायला पाहिजे आणि ते त्यांच्या घरी परत जायला पाहिजे आपल्याकडे इथे जे आहेत होमगार्ड कर्मचारी होते कुठे गेले ते कुठे आहे गाडी यायली का काय सांगितलं येईल गाडी गाडी यायली किती वेळ लागेल गाडी यायला कोणती आहे पोलीसची गाडी यायला हो काय सांगताल याबद्दल आपण इथं जे आहे मतिमंद महिला आहे गेल्या अनेक महिन्यापासून आहे तर शासनाने जे आहे त्याची उपाययोजना काय करायला पाहिजे असं वाटतं त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे त्यांना राहण्यासाठी घर वगैरे द्यायला पाहिजे त्यांना खाण्याची व्यवस्था करायला पाहिजे या गोष्टी शासनाने करायला पाहिजे त्यांच्यासाठी पण शासन याकडे जे आहे ते शासनातील अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष देत नाही इथले होमगार्ड इथले पोलीस कर्मचारी या लोकांनी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यांना घेऊन गेलं पाहिजे आता काही महिन्यापूर्वी जे आहेत अंबेजोगाई बसस्थानकामध्ये त्या मतिमंद मुलीवर जे आहे बलात्कार झालं मग ते गैरहजर राहिली त्याच्यानंतर जे आहे त्याचा पर्दाफाश झाला अशा अनेक महिला ज्या आहेत महाराष्ट्रातील अनेक विविध बसस्थानकामध्ये मतिमंद आढळून येतात त्याबद्दल काय सांगतात आपण त्यांच्या सुरक्षेसाठी गव्हर्नमेंटने एक वेगळं असं एक हे करायला पाहिजे एक संघटना काय म्हणजे ते कर्मचारी नियोजित करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे असे हुडकून त्यांना त्याच्यासाठी निवारासाठी त्यांना द्यायला पाहिजे सामान्य नागरिकांना यांच्याकडून त्रास होतो काही वेळेस होतो काही वेळेस होत नाही काय नाव आपलं प्रशांत राऊत हे आपल्यासोबत इथे प्रवासी होते आणि आपण इथे जे आहे ते बसस्थानकामध्ये आहोत आता जे आहे होमगार्ड म्हणले की गाडी यायला लागली मात्र होमगार्ड जे आहे तिथून पसार झाल्याचे दिसून येत आहे होमगार्ड कर्मचारी होत्या महिला पण आता इथून जे आहे तर पळ काढत आहेत आणि इथून जे आहे ते निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे कुणी स्वतःची जबाबदारी जी आहे तर घेण्यास तयार नाहीये तर इथे जे आहे तर होमगार्ड कर्मचारी होते ते मात्र पसार झाल्या इथे जे आहे तर मतिमंद महिलेच्या सुरक्षतेविषयी मोठे प्रश्न उपस्थित होत असताना प्रशासन जे आहे ते याकडे दुर्लक्ष करत आहे काय झालं साहेब या नाही हे येत आहे तुम्ही थांबा तिथं थांबायला पाहिजे ना तुम्ही तिथं थांबायला पाहिजे तुम्ही बरोबर आहे का नाही या इकडे या इथे जे आहेत होमगार्ड कर्मचारी जे आहेत इकडं थांबा तिथे साहेब तुम्ही महिलाच्या सुरक्षतेविषयी जे आहे आज जे आहे प्रत्येक बसस्थानकामध्ये पोलीस कर्मचारी नियुक्त करायला पाहिजे 24 तास जे आहे पोलीस कर्मचारी पाहिजे मात्र बसस्थानकामध्ये कसल्याही प्रकारची महिला सुरक्षता किंवा महिलांना जे आहे ते सुरक्षितता मिळावी यासाठी जे आहे तर प्रशासनाकडून कसलीही जे आहे खबरदारी घेतली जात नाही नसल्याचे दिसून येत आहे गाडी बोलवली का किती वेळ येईल अंदाजे किती वेळ लागेल 5-10 मिनिटं पोलीस स्टेशनचं अंतर किती आहे माजलगाव बस स्थानकापासून निघालेत ना किती वेळ झाला फोन करून आपण 5 मिनिटं झाली 5 मिनिटं झालेत आणि माजलगाव बस स्थानकाला पोलीस स्टेशन पासून पोलिसांची गाडी येण्यासाठी जे आहे 3 ते 3.5 मिनिटाचा वेळ लागतो मात्र जे आहे पोलिसही जे आहे पोलीस प्रशासनातील अधिकारी जे आहेत तर जाणीवपूर्वक तर विलंब करत नाहीत ना असंही यावरून दिसून येत आहे त्या महिलेचं पुनर्वसन व्हायला पाहिजे सुधारगृहात पाठवलं पाहिजे त्याची जे आहे तर मानसिक संतुलन ढासळलेलं असून हे जे आहे तर एखाद्या वेळेस प्रवाशाच्याही जीवितास धोका निर्माण करू शकते काय झालं हे बसताना ते
धरणे आंदोलन, तुमची ड्युटी कुठे आहे? धरणे आंदोलनाला आहे का? त्याला गाडी बोलवली म्हणतात ना, काय झालं? तर पहा, जबाबदारीपासून कसं अंग झटकून जे आहेत ते असणारे कर्मचारी जे आहेत, होमगार्ड कर्मचारी निघून चाललेले आहेत आणि याकडे जे आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जे आहे वरिष्ठ लक्ष देण्याची गरज आहे. हे माजलगावचं बस स्थानक आहे आणि या बस स्थानकामध्ये महिला सुरक्षिततेविषयी मात्र कसल्याही प्रकारचे कठोर पावले उचलली जात नाही, यावरून दिसून येत आहे. तर इथे जे आहेत अनेक महिला प्रवासी मुली, शाळकरी मुली, महाविद्यालयीन मुली जे आहेत माजलगाव बस स्थानकातून प्रवास करतात. अनेक वेळा त्यांच्यासोबत छेडछाड होते, रोड रोमिओ त्यांना त्रास देतात. याकडेही जे आहे पोलीस प्रशासनातील इथे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे जे आहेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांची जे आहे मनोबल वाढवण्याचं काम जे आहे पोलीस प्रशासनातील दांडी बहादर कर्मचाऱ्याकडून होत असल्याचेही यावरून दिसून येत आहे. तर महिला असल्यामुळे जे आहेत आपण यांना जे आहे तर औषध उपचारासाठी रुग्णालयात नेऊ शकत नाही. याला जे आहे तर महिला कर्मचारी पाहिजे, महिला पाहिजे. आणि महिला आयोग कुठे झोपलंय, महिला सुरक्षेविषयी जे आहे तर यांचे गांभीर्याने पाहिले जात नाही. आपण इथे जे आहे बसस्थानकामध्ये मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आज आपल्याला सापडलेली आहे माजलगाव बस स्थानकात. मात्र मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण योजनेपासूनच हे वंचित असल्याचे यावरून दिसून येत आहे. हे आहेत मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. यांच्यासाठी जे आहे तर मुख्यमंत्र्यांनी जे आहे तर महिन्याला 1,500 रुपये प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करणार. बँकेत खातं आहे का तुमचं? नाही ना, मागा लागते ना पैसा आपल्याला कोण देईल? आता मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केलेली महिन्याला 1,500 रुपये, त्याबद्दल काय सांगता तुम्ही? त्या योजनेचा लाभ घेतला का तुम्ही? नाही घेत. म्हणजे मुख्यमंत्र्याची ही लाडकी बहीण जी आहे त्या योजनेपासून वंचित असल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जाते. आता टीव्ही दिसताय आता मुलगा भेटून होता येईन आता हुडका औरंगाबादच्या बस स्टँड होते ते. औरंगाबादला होत आहे कुठं होत आहे? औरंगाबादच्या बस स्टँड. औरंगाबादच्या बस स्टँडला होतं. कधी पाहिलं होतं आपण? 4-5 दिवसापूर्वी पाहिलं होतं. औरंगाबादचे बस स्थानक होतं. म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्रात सेर सपाटा मारतात. मध्यवर्ती बस स्टँड मध्ये, मध्यवर्ती बस स्टँड मध्ये औरंगाबादच्या तिथून इथं आल्यात. इथं जे आहे ते गेल्या 5-7 महिन्यापासून असल्याचे लोकांकडून सांगितलं जातं. हो आहे. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक बसस्थानकाचं जे आहे ते पूर्ण माहिती घेऊन येतात. काय माहिती? परिवहन महामंडळाने एखादा गोपनीय पद्धतीने यांची नियुक्ती केली की प्रत्येक बस स्टँड मध्ये काय चाललंय हालचालीला ते काय माहित नाही. कधी बघितलं तुम्ही यांना? 5-6 दिवसापूर्वी. हो. कुठल्या असल्याचे यांनी सांगितलं तुम्हाला? काय बोललो का मी? नाही, मी धुळ्याला जाऊ लागलो त्यावेळेस बघितलं होतं. माजलगाव शहर पोलीस स्टेशनला फोन केला असून होमगार्डने अद्यापर्यंत जे आहे ते पोलीस कर्मचारी येथे आलेले नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची दखल मात्र पोलीस प्रशासन घेत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
लोकशाही तंत्र आहे क्या? लोकशाही. आता जे आहेत इथे जे आहेत मुख्यमंत्र्याच्या ते माजलगाव बस स्थानकामध्ये जे आहेत मतिमंद महिला आहे गेल्या अनेक महिन्यापासून येथे आहे. पूर्ण महाराष्ट्रातील बस स्थानकात जे आहे बसने प्रवास करत आहेत. अनेक वेळा जे आहे याच्याकडून जे आहे प्रवाशांच्याही जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तसेच पोलीस प्रशासनाने किंवा परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता जे आहेत आपण येथील पोलीस वाहतूक नियंत्रक कक्षाकडे चाललो आहोत आणि त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेणार आहोत की अशा मतिमंद महिलांसाठी जे आहे पोलिसांना यांनी सूचित केले का, पोलीस प्रशासनाला माहिती दिली का, याची कुठेही माहिती उपलब्ध नाही. याची जी आहे सुधारगृहात रवानगी करायला पाहिजे, याच्या आरोग्याची तपासणी केल्या पाहिजे. अनेक वेळा जे आहे महिला सुरक्षतेविषयी मोठे प्रश्न उद्भवत असून पोलीस प्रशासन मात्र यापासून गाफील असते. येथे जे आहे वाहतूक नियंत्रक आहे यांना आपण विचारणार आहोत. इथे जे मतिमंद महिला आहे त्याबद्दल काय सांगतील साहेब? काय नाव आपलं? माझं नाव बाबासाहेब माणिकराव सोळंके. सोळंकेच्या भीतर मतिमंद महिला आहे बस स्थानकामध्ये. ते किती महिन्यापासून आहे? ते कधी जाते कधी येते असे. म्हणजे किती महिन्यापासून याचा असा प्रवास चालू आहे? 1-2 महिने झाले असते. 2 महिने झाले असते. मी त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की 6 महिने झाले, 8 महिने झाले, तुम्ही म्हणतात 2 महिने झाले. सतत नाही राहते इथे. सतत राहत नाही. बर, याविषयी जे आहे पोलिसांना आपण जे आहे सूचना दिली होती का? पत्र सतत चालू असते. पत्रव्यवहार चालूच असते. चालू असते. आपण केलं काही विचार तुम्ही? आपल्याकडे नसते, यांच्याकडे असते. कुणाकडे असते? पुरीस साहेबाकडे असते. पुरीस साहेब बोलवता का त्यांना? आता तिकडे आणते. आलोसिंग करा ना, त्यांना आपण विचारू त्यांनी पत्रव्यवहार केला का, महिलेच्या सुरक्षिततेविषयी काय बस स्थानकामध्ये परिवहन महामंडळाच्या आवारात आहे. अशा लोकांमुळे जे आहे प्रवाशाच्या जीवितास एखादा धोका निर्माण होऊ शकतो. मतिमंद लोकांच्या तर प्रशासनाने याची काय उपाययोजना केली पाहिजे आपण असं वाटतं? नाही ती दखल घ्यायला पाहिजे. दखल घ्यायला पाहिजे का अशीच मतिमंद मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी प्रत्येक बसस्थानकामध्ये सोडल्या पाहिजे? नाही 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 दखल घ्यायला बंद आहे. आज संप आहे. संप आहे. संप बंद काय आहे. सांगता तुम्ही? बंद आहे. हो काय सांगता याविषयी? सांगा ना. संपामुळे तिथे बसली नाही. संपामुळे तिथं बसलं की संप आहे चालू, ठीक आहे. आता याबद्दल काय सांगता? आपण संपामध्ये सहभागी नाही. संपाला विरोध आहे का? नाही नाही विरोध म्हणून नाही. मी माझ्या म्हणजे महिला सुरक्षिततेविषयी बोलतो मी. मग तुमच्या परिवहन महामंडळाच्या संपाबद्दल बोलत नाही. तर ह्यांचं जे आहे महिलाच्या सुरक्षेविषयी काय उपाययोजना केलेली परिवहन महामंडळाने? याची वेळोवेळी पत्रव्यवहार पोलिसांना सूचित केलं काय मतिमंद महिलेविषयी? केलेलं आहे. केलेलं आहे. 5 दिवसापासून एक इसम मागे पडलेला होता, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. नाही नाही वेळोवेळी लक्ष दिलेलं असते. काय लक्ष दिलं होतं आपण? 5 दिवसापासून एक माणूस पडलेला होतो पाठीमागे, त्याच्याकडे लक्ष आम्ही पत्रव्यवहार करीत असतो. सतत पत्र व्यवहार करीत असतो. माणूस मेला तरी चालेल, फक्त तुमचे पत्र व्यवहारच चालू राहतील. तुम्हाला पोलिसांना आता फोन करून त्यांना सूचित करायचं का नाही करायचं की महिला अशी अशी आहे, त्याची काहीतरी उपाययोजना करा, व्यवस्था करा? ठीक आहे. कर्मचारी आहेत ना, पोलीस कर्मचारी. कुठं आहे? त्यांना बोलवा, अलाउन्स करा ना. मग बोलवा. नाही तर आहेत तर कुठं आहेत पोलीस कर्मचारी? पोलीस पाहूत आपण इथे जे आहे ते स्टँड ड्युटीला पोलीस कर्मचारी जे आहे, तर किती वेळ लागतो कंट्रोल पॉइंटला यायला त्यांना? वाहतूक नियंत्रण कक्षाकडे येण्यास पोलीस कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याची आपण प्रतीक्षा करणार आहोत. ते वाहतूक नियंत्रक आहेत सोळंके. इथे दुसरे पण कर्मचारी आहेत. महिला सुरक्षतेविषयी जे आहेत तर माजलगाव परिवहन महामंडळाचे अधिकारी कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
हे माजलगावचे बस स्थानक आहे आणि बस स्थानकामध्ये जे आहे तर मतिमंद महिला आढळून आलेली आहे. त्याच्या सुधारगृहाला किंवा त्याचं पुनर्वसन करण्याकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे तपशील दुर्लक्ष होत आहे. अनेक मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी जे आहेत मतिमंद महाराष्ट्रातल्या विविध बसस्थानकामध्ये आढळून येतात व त्यांना त्यांच्या जे आहेत सुरक्षेच्या विषयी जे आहेत सरकार कुठलेही पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. अनाउन्सिंग करूनही स्टँड ड्युटी कर्मचारी मात्र वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आलेले नाहीयेत. साहेब आले का? नाही अनाउन्स करून पोलीस कर्मचारी आले का? पोलीस कर्मचारी आहेत का इथं? नाहीयेत का? एक मिनिट. स्टँड ड्युटी पोलीस कॉन्स्टेबल काय झालं? पोलीस कर्मचारी आहेत का इथं? आहेत. किती वेळा अनाउन्स केलं तुम्ही? 5 वेळेस 5 वेळेस अनाउन्सिंग केली की स्टँड ड्युटी कर्मचारी यांनी इकडे यावे. मात्र बस स्टँड ड्युटीला असणारे पोलीस कर्मचारी हजर आहेत का इथं? नाही. तर प्रवाशांच्या सुरक्षतेविषयी आणि महिलांच्या सुरक्षेच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत चाललंय का नाही? काय सांगता याबद्दल? नाही बरोबर आहे. हे मी सांगत नाही की बस स्टँडला कर्मचारी नाही. कोण सांगताय? आहे का इथं उपलब्ध पोलीस कर्मचारी बस स्टँड ड्युटीला असणारे? नाही. अजून एक वेळेस अनाउन्स करा. स्टँड ड्युटी पोलीस कॉन्स्टेबल कंट्रोल पॉइंटकडे या. आपली आवश्यकता आहे. जर तुम्हाला कोणी मारून बी गेलं, भांडणही केले तर पोलीस कर्मचारी इथं हजर असतात का? नाही. कुठलेही भांडण झाले, चोरटे येतात, चोरटे वावरतात बसस्थानकामध्ये. अनेक वेळा पाकिटमारी होते, महिलांची छेड होते का नाही होत? होते. याकडे यायचं पोलीस प्रशासनाचे लक्ष आहेत का? महिला सुरक्षित आहेत का माजलगावच्या बसस्थानकात? मुली सुरक्षित आहेत का? विद्यार्थी सुरक्षित आहेत का? काय सांगताल तुम्ही? नाही बरोबर आहे. संरक्षण पाहिजे त्यांना. पोलीस संरक्षण पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. इथे जे आहेत शाळकरी महाविद्यालयीन मुली जे आहेत तर मोठ्या प्रमाणात जे आहेत इथून प्रवास करतात. मात्र पोलीस प्रशासनातील कुठलेही कर्मचारी किंवा अधिकारी इथे उपलब्ध नसल्याची वाहतूक नियंत्रकाकडून सांगण्यात येत आहे. हे माजलगावच्या बसस्थानकाची चित्र आपण पाहतोय कशी आहेत. असं विचित्र माजलगावचं बसस्थानक आहे. इथे ऑन ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी सातत्याने गैरहजर असतात व इथे उपलब्ध नसल्याची वाहतूक नियंत्रकाकडून सांगितले जाते. हे माजलगावचे बसस्थानक स्वच्छतेकडे तर सपशेल दुर्लक्ष. दारुडे पाडलेले आहेत, दारू पिऊन येते, याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नाही. इथे होमगार्ड कर्मचारी कोणी ड्युटीला नसल्याचे आता 2 होते तेही पसार झाल्याचे दिसून येत आहे. आपण पाहतो लाईव्हच्या माध्यमातून महिला सुरक्षतेविषयी मात्र मोठे प्रश्नचिन्ह जे आहे ते माजलगाव बसस्थानकात निर्माण होत चालले आहे. काय सांगताल याबद्दल? या महिलेबद्दल काय सांगताल? महिलेबद्दल मतिमंद महिलेबद्दल काय सांगताल? त्याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे का नाही? दखल घ्यायला पाहिजे शासनाने, पुनर्वसन करा पाहिजे त्यांचं. पण प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून, परिवहन महामंडळातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही अजिबात नाही. कुठली दखल घेत नाही. घेतात का? नाही. इथे जे आहेत पोलीस कर्मचारी नसतात ऑन ड्युटी. इथे जे आहेत ड्युटी आहे का तुमची? यांची महिला आहे इथं मुख्यमंत्री, त्याबद्दल काय सांगताल आपण? सर काय नाही सर, महिलांना काय मदत व्हायला पाहिजे त्यांना. तर ह्या मतिमंद महिलेला काय मदत व्हायला पाहिजे सांगा ना. त्यांना महामंडळाने लक्ष द्यायला पाहिजे. समजे कर्मचारी पोलीस प्रशासनाची जबाबदारी नाही का? आहे ना. तिथं ऑन ड्युटीला असणारे पोलीस कर्मचारी हजर आहेत का? आता तुम्ही 2 या 3 होमगार्ड आहेत, एक महिला आणि 2 पुरुष. मात्र आता जे आहेत दोघंही इथून जे निघून गेलेले आहेत. पोलिसांना फोन करा आणि मतिमंद महिला आहे इथं, ह्याची जी आहे व्यवस्था करणार का? कधी करणार सर? त्यासाठी मुहूर्त पाहिजे का आपल्याला? नाही सर. फोन करायला पाहिजे, गाडी बोलवायला. अर्धा तास झालं तुमचे जे होमगार्ड होते यमगर त्यांनी फोन केला, मात्र अजून गाडी येते.
कधी येणार आहे गाडी? लावतो फोन करून. गाडीचे टायर बिर पंक्चर आहेत का काय याची माहिती तरी घ्या जरा. का डिझेल संपलं? ठीक आहे लावा ना फोन. हा लाईव्ह चालू आहे. म्हणजे फोन लावायला बॅलन्स नाही का? आहे सर लावतो. महिला कर्मचारी बोलवा. कारण की पुरुष असला असतं आपण उचलून नेलं असतं रिक्षामध्ये टाकून वगैरे. महिला असल्यामुळे त्याला महिला कर्मचारीच पाहिजे ना. बरोबर आहे. हा सर काय संभव ते आपल्या सोबत होमगार्ड जाधव साहेब आहेत. हा साहेब ती बस स्टँड मध्ये मंद महिला आहे. तिला नाही का म्हणजे मदत करण्यासाठी ते आपले पत्रकार नाहीत का शेख साहेब, ते म्हणजे ते म्हणायला लागले बोला पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहे मदत करा काय. हे लाईव्ह. हॅलो त्यांच्याशी बोला बरं. कोण आहे? नवले साहेब. नवले साहेब. मग इथे गाडी बोलवा. ते गाडी बोलाव म्हणायला लागली. गाडी बोलवा. त्याला रुग्णालयात नाही त्याचा औषध उपचार करा. मतिमंद आहे त्याला स्वर्गराला पाठवायला पाहिजे. असं सोडून द्यायचं इथं. हो पाठवा म्हणाले. ते कर्मचारी नाहीत मग ते महिला कर्मचारी पाहिजे नाही इथं. महिला कर्मचारी पोलीस स्टेशनचे आहेत. ना त्या महिलेला नेण्यासाठी महिला कर्मचारी लागेल का पुरुष लागेल? महिला कर्मचारी लागत नाही. हा मग आपल्याला अधिकार आहे का त्यांना हात लावायचे? नाही का त्यांना गाडीमध्ये बसवावी? नाही मग महिला कर्मचारी आले पाहिजे. त्यांचं जे आहे व्यवस्थितपणे त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. त्यांचे औषध उपचार केलं पाहिजे. त्यांना जे आहे सुधार करायला पाठवलं पाहिजे का नाही पाहिजे? पाठवा पाहिजे. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण कशी अशी वंचित आहे? ठीक आहे सर. मुख्यमंत्र्याला बी काळजी नाही आणि मुख्यमंत्र्यातील प्रशासनातील अधिकारी सरकारमधील यांना याची काळजी नाही. ठीक आहे फोन लावला गाडी यायला लागली म्हणजे. किती वेळ लागला? अर्धा तास पूर्वी फोन लावला होता. बरं ठीक आहे. गाडी कुठे बाहेर गेलेली आहे का? हा यायला लागली गाडी यायला लागली. गाडी यायला लागली असं जे आहे होमगार्ड कर्मचाऱ्याकडून सांगितलं जाते. इथे जे आहे तर मतिमंद महिला आहे आणि या मतिमंद महिलेला जे आहे तर महिला कर्मचाऱ्यांनी जे आहे तर औषध उपचार करून यांना जे आहे तर पुनर्वसन केलं पाहिजे. मतिमंद महिला आहे इथे. सांगा काय म्हणतो तुम्हाला? ते आता परवाशीला सध्या आता महत्वाचा विषय होमगार्डचा विषय घेऊ. पहिला महिलाचा विषय महत्वाचा आहे. हे मतिमंद महिला आहे. यापूर्वी अंबेजोगाईमध्ये जे आहे तर मतिमंद मुलीवर जे आहे तर बलात्कार झालं होतं. त्यांच्या आबरूची लक्करे वेशीला टांगली गेली होती. ते एवढा गंभीर प्रश्न आता उपस्थित असताना तुम्हाला जे आहे तर तुमचेही प्रश्न उपस्थित करू त्याची काय अडचण नाही. आता जे आहे जे सध्या विषय जे आहे तर हा गंभीर विषय आहे की हे आपण अगोदर हे करू पूर्ण करू त्यानंतर तुमचा विषय घेऊ. ठीक आहे काय अडचण नाही. ठीक आहे घ्या. मात्र ह्याची जी आहे तर कधी यायला लागली गाडी? गाडी यायली लगेच. किती वेळ लागेल? ते म्हणले लेडीज कर्मचारी पाठवले लगेच म्हणले. काय सांगताल तुम्ही? पोलिसाची गाडी येईल का? पोलीस कर्मचारी येतील का इथं? येते वाटते बाबा. आता काय साहेब पूर्वी जे आहे तर फोन केला अर्धा तासापूर्वी. मात्र अद्यापर्यंत गाडी आली नाही. 3 मिनिटाचा रस्ता आहे पोलीस स्टेशनचा. किती वेळेचा आहे रस्ता? करीत नाही वेळेवर हो सारखं येतो फक्त म्हणजे कोण येत नाही काय येत नाहीत ना. त्यामुळे या बाहेर के पुलिस का अभी इससे पहले होमगार्ड ने फोन लगाए थे. कितना देर हो? नहीं आई आधा घंटा हुआ होगा अभी तक नहीं सामने हाँ मैं यहीं पर था ना. तो आई गाड़ी पुलिस नहीं आई पुलिस की गाड़ी. करना चाहिए ना वो पागल है उस हिसाब से उसकी सुविधा होना चाहिए यहाँ पर. हे जर महिलेचं आणखीन जर संतुलन बिघडलं ते प्रवाशाच्या मुलाबरोबर किंवा प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करू शकते का नाही? हा होतं ना. हो होणार ना. होतच ना धोका निर्माण. आता कसं हे जे आहे तर प्रवासी आहे तिथं आणि प्रवासी असते इथं असल्यामुळे जे आहे मतिमंद महिलेकडून जे आहे तर भविष्यात येथे जे आहे ते लहान लहान मुलं असतात प्रवास करताना आपण पाहतोय बस स्थानकामध्ये ते पहा. आणि अशा मतिमंद महिला ज्या आहेत अशा लहान मुलांच्या जीविताचे आहेत मानसिक संतुलन ढासळल्यामुळे जीविताशी धोका निर्माण करू शकतात किंवा अशा घटना अनेक घडलेल्या आहेत.
याकडे मात्र पोलीस प्रशासन तसेच परिवहन महामंडळातील अधिकारी मात्र कसल्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. अद्यापर्यंत ही पोलिसांची कुठली ज्या यंत्रणा आहे ते सक्रिय असल्याचे दिसून येत नाहीये आणि त्या ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी त्या उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. होमगार्ड बी जे आहेत इथे असल्याचे दिसून आले, मात्र पुन्हा जे आहे ते गायब होतात. नेमके होमगार्ड जातात कुठं बसस्थानक सोडून तेच मात्र कळत नाही. इथे ड्युटीवर असणारे होमगार्ड कर्मचारी मात्र बसस्थानकात नसल्याचे आढळून येत आहे. तर इथे ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी मात्र सातत्याने जे आहेत होमगार्डच्या जीवावर बसस्थानक सोडून जे आहे पसार झालेले असल्याचे दिसून येत आहे. ते आपण पाहू शकतो पूर्ण बस स्टँड मध्ये जे आहेत आपण आता कॅमेरा फिरवणार आहोत. कुठे पोलीस कर्मचारी दिसतो का? येथे जे आहे तर पोलीस कर्मचारी नाही, होमगार्ड नाही आणि होमगार्ड येतात आणि गायब होतात. काय झालं जातो सर? गाडी येईल कुठून यायला लागली गाडी? गाडी कुठून यायला लागली? आपल्या पोलीस स्टेशन गेली किती वेळ लागेल अंदाजे? तरी 5 मिनिटं लागते सर. त्याच्या अगोदर जे आहे एमगर साहेबांनी 5 मिनिटं सांगितले, पण त्याला अर्धा तास 2 तास होत आले. गाडीमधलं डिझेल संपलं का पोलीस? बस स्टँड ड्युटीला कोण आहे पोलीस कर्मचारी? कोण आहे? कर्मचारी येईल. मी फोन लावला पोलीस स्टेशनला. महिला कर्मचारी यायला. हो. तर आपण पाहू शकता माजलगावचा हा बस स्थानक आहे. येथून जे आहे ते शेकडो महिला मुली जे आहेत रोज महाविद्यालयाने प्रवास करतात, मात्र यांच्या सुरक्षिततेविषयी मात्र पोलीस प्रशासन मात्र गाफील आहे. यावरूनच या दिसून येत आहे. हे माजलगावचे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकामध्ये जे आहे ते मतिमंद महिला आहे आणि याच्या सुरक्षितेकडे प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेपासून तो वंचित आहे, मात्र सुरक्षिततेपासूनही वंचित राहिले आहेत. लोकशाही तंत्र माजलगाव.